पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। श्री सरस्वती नमः। श्री श्यामनाथाय नमः। ओंकार स्वरूप हे मूळ बीज आहे। महामायेनं व्यापून महत्त्वाचा उद्भव करून त्रिगुण जे आहेत रज तम आणि सत्व या तीन गुणांना प्रकट केलं। त्रिगुणात्मक ही महामाया या सृष्टीची तिनं किमया केलेली आहे आणि सर्व जीवांना व्यापून ती अतिशय आतर्क्य अशी लीला करणारी महामाया आहे। आणि म्हणून स्वतः स्वयं संमोहन करून जीवाला ती आवरण घालते आणि दारुण असं जीवाला अज्ञानपण ती भोगायला लावते, अज्ञानामध्ये लोटून देते। म्हणून सर्व जीवाला अज्ञान हे बाधक आहे आणि म्हणून जीव हा स्वस्वरूपाला प्राप्त होत नाही। आणि म्हणूनच या स्वस्वरूपाला प्राप्त होण्यासाठी गुरुचरणाशी लागावं, गुरुच्या पायाशी लागावं। गुरु काय करतात तर अज्ञानाला घालवून टाकतात आणि मूळ स्वरूप जे आहे ते मूळ स्वरूप दाखवतात, ज्याच्या योगे करून सगळा संशय आहे तो आपोआप निरसन होऊन जातो। म्हणून भावयुक्त अंतकरणानं गुरुच्या पायाला लागावं असं ग्रंथकर्ते देवीदास महाराज सांगू लागलेले आहेत। पाठीमागचं जे अनुसंधान आहे, रावजी पाटील स्वतः आपण स्वामींना आपल्या खांद्यावरती घेऊन जाऊ लागलेले आहेत। रावजीचा सद्भाव आहे, स्वामींच्या पायावरती डोकं ठेवलं गेलेलं आहे आणि अतिशय आदरानं स्वतःच्या खांद्यावरती घेऊन स्वामींना रावजी पाटील बोलू लागलेले आहेत। रावजी म्हणू लागलेले आहेत, हे स्वामी, त्या बालकानं त्या लहान मुलानं आपल्याला दगड मारला पण आपल्या मनामध्ये थोडा सुद्धा राग आला नाही। आपण कासावीस झालात, अतिशय जोरात भिरकावून मारलेला तो दगड, त्याच्यामुळं तुमच्या डोक्यामधून घळ 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 असं रक्त व्हायला लागलं आणि त्याच वेळेला तुम्ही त्या जखमेवरती माती लावली आणि माती लावल्याबरोबर तिथं जखमही राहिली नाही, रक्तही राहिलं नाही आणि त्या जखमेचा वण सुद्धा राहिला नाही। हे रावजींचं बोलणं ऐकलेलं आहे, पण स्वामी मात्र काहीच बोलले नाहीत, स्तब्ध राहिले गेलेले आहेत। हे रावजींनी जाणलं आणि पुन्हा बोलू लागलेले आहेत की रक्त डोक्यातून निघत असताना आपला जीव हा कासावीस झाला, भोवळ आली, गिरकी आली, चक्कर आली आणि हे स्वामी आपण अधोमुख झालात, मान खाली घातली, तुम्हाला मी विकळ पाहिलं आणि तुमची व्याकुळ अवस्था पाहून मी तुमच्या जवळ आलो, तुम्हाला उचलून खांद्यावरती घेतलं, आपण वृद्ध आहात हे मी जाणलं, आपलं घर कुठं आहे ते मला कृपा करून सांगावं, त्या ठिकाणी मी घेऊन जाईन, कुठलाही संशय मनामध्ये धरू नका। रावजीचं बोलणं ऐकलेलं आहे आणि स्वामी स्वतः आपण बोलू लागलेले आहेत, सांगू लागलेले आहेत। मुठा नदीच्या काठावरती शिव आलंय, महादेवाचं मंदिर आहे आणि तिथंच माझा आश्रम आहे आणि तेच माझं स्वतःचं स्थान आहे। आणि मग रावजी त्या आश्रमाकडे जाऊ लागलेले आहेत। स्वतः मुठा तीर पाहिलं गेलेलं आहे आणि चालू लागलेले आहेत। खांद्यावरती स्वामी नरहर आहेत, पण एक तिळभर सुद्धा श्रम नाही, कष्ट नाही, मनामध्ये अपार असा आनंद दाटला गेलेला आहे। किती आनंद दाटला त्याचा पारच नाही। अशा रीतीनं दोघंही आश्रमामध्ये आलेले आहेत, दोघांनाही प्रसन्न वाटलं आणि रावजींनाही अतिशय आनंद झाला। खळ 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 असं मुठा नदीचं पाणी वाहू लागलेलं आहे, त्याच्यामध्ये प्राणी क्रीडा करतायत।
ते स्वतःचं असणारं एकमेकांचं वैर जे आहे ते विसरून गेलेले आहेत आणि स्वेच्छेनं आनंदानं त्या पाण्यामध्ये क्रीडा करतायत. त्या नदीच्या काठावरती झाडं आहेत, अतिशय मनोहर असं आकाशापर्यंत उंच चौफेर डोलणारी झाडं. त्याच्यावरती पक्षी बसलेले आहेत, सुंदर असं सुस्वर गायन करू लागलेले आहेत. मुठा नदीचा काठ जो आहे तो तीर अतिशय सुंदर आणि शोभायमान दिसू लागलेला आहे आणि त्याची शोभा वाढवण्यासाठी तिथं फुलांची झाडं आहेत. त्या फुलांचा सुगंध हा दूरवरती पसरू लागला गेलेला आहे. आणि तशाच पद्धतीनं तिथं शिव मंदिर, महादेवाचं मंदिर, अतिशय पवित्र आणि पावन ओंकारेश्वर शास्त्राचा आविष्कार त्याची स्थापना झालेली आहे आणि ते जे कलियुगामध्ये सुंदर दिसू लागलेलं आहे. असं ते पवित्र शिवस्थान, त्याच्याच समोर, त्याच्याच जवळ ही आश्रमाची कुटी स्वामींची रावजींनी पाहिली गेलेली आहे. त्यांचंही मन तिथं प्रसन्न झालं. मंदिरामध्ये गेलेले आहेत. दोघांनी ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा करून पुन्हा आश्रमामध्ये परत आलेले आहेत. आश्रमामध्ये आल्याच्या नंतर स्वामींना खाली उतरवलं गेलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं दोघंजण बसले आणि भिक्षेचं जे अन्न आहे ते ग्रहण करू लागले. दोघांनी जेवण केलं. स्वामींचं मन तृप्त झालं आणि रावजीचा सद्भाव पाहिला गेलेला आहे आणि मग स्वतःचं कथन सांगू लागलेले आहेत. स्वामींनी स्वतःची जी सगळी घडलेली आयुष्यातली कथा आहे ती मुळापासून सर्व त्या आश्रमामध्ये येईपर्यंत सर्व सविस्तर सांगितली गेली. हे स्वामींचं चरित्र ऐकल्याच्या नंतर रावजींना मनामध्ये अतिशय आश्चर्य वाटलं. संसाराला त्याग करून हे स्वामी संन्यासी झालेले आहेत. दत्तप्रभूंचा अनुग्रह त्यांना स्वप्नामध्ये प्राप्त झाला म्हणून दिव्य ज्ञान स्वामीजींना आपोआप प्राप्त झालेलं आहे. दत्तप्रभूंचं, दत्त महाराजांचं सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्यामुळेच जखम ही पूर्णपणे बरी झाली. त्या जखमेचा वणसुद्धा राहिला नाही. हे काही सामान्य महिमान नाही, मी माझ्या डोळ्यानं प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. म्हणून मी आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणारच नाही. स्वामींच्या जवळच मी नित्य राहीन आणि स्वतःच्या देहाचा उद्धार करून घेईन. गुरुची सेवा करीन. स्वामीजींनाच मी गुरु मानेन आणि अहोरात्र मी स्वामींची सेवा करीन. स्वतः संन्यासी होईन आणि स्वामींच्या चरणाची, पायाची सेवा खंडित करीन. पण परिपूर्ण मी संन्यासी नाही. मला पत्नी आहे, ती माझ्या गावामध्ये आहे. हे जर स्वामीजींना सांगितलं तर मग मला या आश्रमातून बाहेर पाठवून देतील, माझा त्याग करतील. म्हणून आता आपण उगाच वेगळं कथन करावं आणि असा असणारा भाव धरून गुरुची सेवा करावी असा विचार रावजींनी मनामध्ये केला. खाली मान घालून स्तब्ध राहिले गेलेले आहेत आणि हे नरहर स्वामींनी जाणलं गेलेलं आहे आणि तेच स्वामी रावजींना बोलू लागलेले आहेत. स्वामीराज म्हणू लागलेले आहेत, सद्भक्ता तू कुठला कोण आहेस आणि ते मला परिपूर्ण कथन सांग असं म्हटल्याच्या नंतर स्वामींचं बोलणं ऐकलेलं आहे आणि मग लटकच खोटं रावजी सांगू लागलेले आहे. म्हणू लागलेले आहेत, मी तरी एक अनाथ आहे, मला नातेवाईक कुणीसुद्धा नाहीत. सामण गाव असं माझं गाव आहे आणि तिथंच माझं असणारं धाम आहे, घर आहे आणि या देहाला नरसिंह असं म्हणतात आणि तेच गाव सोडून मी आलेलो आहे. तरी आपण मला अनुग्रह देऊन कृपा करून मला सनात करा, हीच माझी आपल्या चरणी नम्र अशी विनवणी आहे. म्हणून मी आपल्या पायाजवळ शरण आहे असं रावजी म्हटल्याच्या नंतर स्वामीजींना कथन केले गेलेलं आहे. म्हणू लागलेले आहेत, माझा दिनांचा उद्धार करा आणि मला कानमंत्र द्या. त्यांच्या समोर उभे राहिलेले आहेत आणि स्वामीजींना प्रणिपात केलेला आहे. पण स्वामी मात्र काहीच बोलत नाहीत. मग त्याचा असणारा अर्थ काय आहे हे मात्र रावजींना कळाला नाही. वारंवार नमन केलं. म्हणू लागलेले आहेत, मी एक अज्ञान आहे, तरी माझ्यावरती कृपा करा, माझी बोलवण करा, माझ्या देहाचा उद्धार करा. मी अपराधी आहे, त्या धुरा लागून
जो मुख्य धुरू होता त्याच्याबरोबरच वैरत्य केलं, वैरत्व केलं आणि आपपर असा भेद केला. म्हणून धर्माचं पतन घडलं. आपण दयेचे सागर आहात. अतिशय म्लान असला नदीचं पाणी असलं तरी त्याच्यामध्ये ते पाणी सामावून घेते. ती नदी जशी गढूळ पाण्याला सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेते, त्या पद्धतीनं मला आपल्या शिष्यामध्ये सामावून घ्या असा राव ते रावजी स्तवन करू लागलेले आहेत. त्यावेळेला स्वामी त्यांना म्हणू लागलेले आहेत की हा पंथ, हा मार्ग अतिशय कठीण आहे, तो सामान्य नाही आणि सामान्याला तो झेपणारा नाही. म्हणून आता तू आपण स्वतः इथून निघून जा आणि इथं परत फिरून येऊ नको. माधुकरी मागून आणायची आणि त्याचंच अन्न ग्रहण करायचं. मग इथं राहिल्याच्या नंतर तुझं पोट भरणार नाही, पोटाला पुरतं भोजन मिळणार नाही आणि त्याच्यामुळं तू अतिशय क्रश होशील, दुर्बळ होशील, तुझी प्रकृती ढासळली जाईल. त्याच्यामुळं तू स्वतःच्या गावामध्ये निघून जा आणि आपल्या धर्माचा अनुष्ठान सोडून आणि गावामध्ये परतून जा. तुझे असणारे पत्नीसहित संपूर्ण आणि या देहाचं हरण झालं गेलेलं आहे. क्षुधा तृष्णेचं दमन करून, तहान भुकेचं दमन करून इथं कालक्रमण करावा लागतो. बायका मुलांना सोडून देऊन इथं आश्रमामध्ये राहावं लागतं. संन्यासाचं जीवन हे साधन नाही. जप तप योगादी अनुष्ठान अशी साधना अखंडित करावी लागते. अतिशय दुस्तर असा योग साधनेचा मार्ग आहे, तुला ते झेपणार नाही. म्हणून तू परतून जा, हा मार्ग अतिशय कठीण आहे. अशा रीतीनं स्वामीजी रावजींना बोलू लागलेले आहेत. कठोर बोलू लागले आणि मग पुन्हा पद्मासन घातलेलं आहे आणि स्वामीजी अनुष्ठान करू लागलेले आहेत. स्वामी ध्यानमग्न झालेले आहेत. त्याच वेळेला रावजींनी साष्टांग नमन केलं आणि नमन करून आपण तिथून बाहेर आलेले आहेत. आश्रमाच्या बाहेर आल्याच्या नंतर रावजी मनामध्ये विचार करू लागलेले आहेत, मी पापराशी आहे, ज्ञानहीन आहे आणि म्हणून मला स्वामीजींनी आशीर्वाद दिला नाही, स्वामीजींनी मला अनुग्रह दिला नाही, स्वामींनी माझा अहेर केला, मला दूर सारलं गेलेलं आहे. पण मी मात्र या आश्रमाला सोडणार नाही, गुरूंच्या पायाला सोडणार नाही, याच ठिकाणी राहीन आणि फलाची इच्छा त्याग करून मी स्वामींच्या पायाची सेवा करीन, माझ्या सर्वांगाला मी पावन करून घेईन असा निश्चय मनामध्ये केलेला आहे. आणि मग झाडू जो आहे तो हातामध्ये घेतलेला आहे आणि आश्रमाच्या भोवताली सर्वत्र स्वच्छता करू लागलेले आहे. सद्भावानं अतिशय आनंदानं झाडलोट सगळी करू लागलेले आहेत, साफसफाई करू लागलेले आहेत. स्वच्छ असा परिसर केलेला आहे आणि तिथंच असणारे फुलांची शेज आहे ती आणली गेलेली आहे आणि आश्रमामध्ये पोचले गेलेले आहेत. दुसरा विचारच नाही, स्वतः फुलांच्या माळांचा हार केला गेलेला आहे आणि तीच फुलं आश्रमामध्ये आणून ठेवली. स्वतः भिक्षेची झोळी घेतली आणि भिक्षा मागण्यासाठी रावजी निघून गेले. भिक्षापात्र हातामध्ये घेऊन गावामध्ये भिक्षा मागू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं अपूर्व महती रावजींची झालेली आहे. राजवैभव सोडलं गेलेलं आहे आणि स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी मधुकरी घरोघरी मागू लागलेले आहेत. भिक्षेचं पात्र हातामध्ये घेतलेलं आहे आणि मग भिक्षा मागून आपण आश्रमामध्ये आलेले आहेत. तिथं भिक्षेचं अन्न ठेवलेलं आहे आणि स्वामीच्या समोर जाऊन बसलेले आहेत. सद्भावानं साष्टांग नमन स्वामींना घातलं, स्वतः पद्मासन घातलेलं आहे आणि ईश्वराचं भगवंताचं ध्यान करू लागलेले आहेत. स्वामीजी अनुष्ठानामध्ये व्यस्त आहेत. रावजी जे आहेत ते हरिनामामध्ये एकाग्र झालेले आहेत, परमार्थाशी एकरूप झाले. त्या मुठा नदीच्या काठावर त्या आश्रमामध्ये स्वामी आणि रावजी दोघंही आणि असणारं कालक्रमण करू लागले. 2 घटिका पूर्ण भरल्या गेलेल्या आहेत.
दुपारची वेळ झालेली आहे. स्वामींनी अनुष्ठान सोडलेलं आहे. रावजींना समोर पाहिलेलं आहे. त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. रावजी पद्मासन घालून नामस्मरण करत असलेले त्यांनी पाहिले. स्वतःचं देहभान विसरून नामचिंतनामध्ये तल्लीन झालेले आहेत. रावजींना समोर पाहिलेलं आहे आणि स्वामीजींनी स्मित हास्य केलेलं आहे, हास्य केलेलं आहे. आणि त्याच वेळेला शोभायमान असा आश्रम स्वामींनी पाहिलेला आहे. आश्रमाची शोभा पाहून स्वामीजींना अतिशय आनंद झाला. त्यावेळेला रावजीही उठलेले आहेत आणि गुरुच्या पायावरती वंदन केलं. स्वामींना सन्मुख पाहिलं गेलेलं आहे. सद्भावानं नमन केलं आणि रावजी बोलू लागलेले आहेत. काय बोलू लागले पुढं ऐका. रावजी म्हणू लागलेले आहेत की हे स्वामीजी, मी तर पतित आहे, पापराशी आहे, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मला तुम्ही अनुग्रह द्या. अनुग्रह आपण दिल्याच्या नंतर मी आपला धर्म वाढवीन निश्चयपणानं आणि इथं सायासानं अट्टहासानं राहून फुलांनी या महादेवाची आणि आपली पूजा करीन. तशाच पद्धतीनं हा आश्रम परिसर सुशोभित शोभिवंत करून दररोज मधुपरी मागून आणीन, ज्या योगे करून आपल्या दोघांची भूक भागली जाईल. असं म्हणून स्वामी, आपण माझी विनवणी ऐका आणि या देहाचं उद्धारण करण्यासाठी, या माझ्या देहाचा उद्धार करण्यासाठी आपण मला अनुग्रह द्या, आपण मला कानमंत्र द्या, त्या अनुग्रहाचं दान मला द्या. पण स्वामी काहीच बोलले नाहीत. स्वतः सेवा करू लागलेले आहेत, सद्भावानं भिक्षांना आणू लागलेले आहेत. आणि मग अशा पद्धतीनं पुन्हा अनुष्ठान करू लागले. मग रावजींना काही अनुग्रह मिळत नाही. त्याच्यामुळं रावजींचा जीव हा कासावीस होऊ लागलेला आहे. पण गुरूंची सेवा मात्र अहोरनिशी अहोरात्र अतिशय सद्भावानं करू लागलेले आहेत. स्वामीजींची पूजा अर्चा चालू झाल्याबरोबर जे जे साहित्य लागेल ते स्वतः रावजी अतिशय आनंदानं, अतिशय अत्यादरानं आणून देऊ लागलेले आहेत. फुलांच्या माळा, फुलांचे हार तयार करून स्वामींच्या पाशी नेऊन ठेवू लागलेले आहेत. पूजेसाठी सहाय्य होऊ लागलेले आहेत. रात्रंदिवस अखंडित अशी स्वामींची सेवा करू लागलेले आहेत. अनुष्ठानाची संगता झाल्याच्या नंतर स्वामींचे पाय दाबण्याचं काम, पाय चेपण्याचं काम रावजी स्वतःच्या हाताने करू लागलेले आहेत. आणि मग देहाचं मर्दन झाल्याच्या नंतर पुन्हा स्वामींचा, आपल्या गुरूंचा जो माथा आहे तो आपल्या मांडीवरती घेऊन आणि प्रेमानं कुरवाळू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं त्यांचा श्रम तीळभर सुद्धा येत नाही. अशी अविरत अतिशय प्रेमानं, अतिशय आनंदानं गुरुची सेवा करू लागलेले आहेत. असं निद्रा, आळस आणि झोप विसरून गेलेले आहेत. आणि गुरुच्या चरणावरती लक्ष ठेवून सावध राहून रावजी स्वामींची सेवा करू लागलेले आहेत. स्वतः देहभान विसरलेले आहेत. गुरु सेवेसाठी तन मन अर्पण केलं गेलेलं आहे. विकल्प मात्र तिळभर सुद्धा मनामध्ये नाही. विश्वासामध्ये मन तुडुंब भरलं गेलेलं आहे. गुरुच्या पायावरती विश्वास ठेवलेला आहे. गुरु हेच ईश्वर आहेत, गुरु हाच देव आहे, हा भाव अंतकरणामध्ये भरला गेलेला आहे. आणि मग अनुग्रहाची आशा रावजींनी सोडून दिली. मात्र रावजी स्वामींची अहोरात्र सेवा करू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं उदास झाले, पण आळस मात्र सोडला नाही. फळाची आशा सोडून दिली. गुरुलाच ईश्वर मानलं गेलेलं आहे आणि अपार अशी सेवा करतायत. द्वैत भाव हा सोडून दिला गेलेला आहे. ऐक्यत्वाचा विचार मांडला गेलेला आहे. अशा पद्धतीनं सेवा करत असताना काही काळ, काही महिने लुटले गेलेले आहेत. 12 वर्षांची सेवा झाली तरी सुद्धा स्वामींनी रावजींना अनुग्रह दिला नाही. अनुग्रह मिळत नाही आणि त्याच्यामुळं अतिशय पश्चाताप रावजींना मनामध्ये वाटू लागला.
म्हणू लागली, मी एक पतित आहे, पापराशे, आणि म्हणूनच स्वामींनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. ब्रह्ममुहूर्ताला पहाटेच्या वेळेला चांगल्या वेळी उठून स्वतः मी फुलं वंजळीमध्ये आणतोय, प्रेमानं स्वामींच्या पायाजवळ ती अर्पण करतो आहे, आणि म्हणून माझं वनमाळी असं नाव आहे. वनमाळी नावानं मला ते बोलवत आहेत. प्रेम अतिशय उत्कट आहे, पण तरी सुद्धा मला स्वामी अनुग्रह देत नाहीत. या देहाची गच्छंती झालेली आहे. स्वामीच्या मुखातला बीजमंत्र अतिशय पवित्र आणि पावन आहे, तोच मला प्राप्त व्हावा ही माझी मनोमन इच्छा आहे. अखंड त्यांचं ध्यान मी मनामध्ये एकाग्र चित्ताने ठेवतोय. असं रावजी विचार करीत असताना स्वामीच्या मुखातला मंत्र उच्चार, पण तो मात्र काही प्राप्त होत नाही. स्वामी अनुग्रह देत नाहीत. याच्यासाठी काय उपाय करावा, काय मार्ग शोधावा, काय करावं लागेल म्हणजे स्वामी आपल्याला अनुग्रह देतील, असा विचार रावजी मनामध्ये करू लागलेले आहेत. एके दिवशी स्वामीजी आपण स्वतः रावजीला बोलावलं गेलेलं आहे आणि म्हणू लागलेलं आहे, हे जे थुंकीचं पात्र आहे, या थुंकीच्या पात्राचं बाहेर नेऊन हे रावजी तुम्ही विसर्जन करा. स्वामींची ती आज्ञा ऐकलेलं आहे आणि स्वामींचं थुंकीचं पात्र जे आहे ते भांड घेऊन आश्रम ओलांडून बाहेर जात असताना रावजी मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की गुरुमुखातला बीजमंत्राचा जो ध्वनी आहे, गुरु जे बीजमंत्र जपतात त्याच्यामुळं गुरुची वाणी पवित्र झालेली आहे. बीजमंत्राचा अखंड जप गुरु करतायत. 21,600 वेळा ते बीजमंत्राचा जप करतात. एक क्षणभर सुद्धा खंडित नाहीत. आणि म्हणून असा जप स्वामी आपण करत असताना मुखामध्ये आलेली जी थुंकी आहे ती निज अनुष्ठान करत असताना सोडत नाहीत, थुंकत नाहीत. आणि या पात्रामध्ये थुंकले गेलेले आहे. अनुष्ठान पूर्ण झाल्याच्या नंतर स्वतः ते थुंकीचं पात्र घेऊन आश्रमाच्या बाहेर येऊन त्याचं विसर्जन करतात. पण आज स्वामींनी स्वतः आपण ते थुंकीचं पात्र माझ्या हातामध्ये दिलेलं आहे आणि त्याचं विसर्जन करण्याची आज्ञा केलेली आहे. रावजी मनामध्ये विचार करू लागलेले आहेत, त्या थुंकीच्या आतमध्येच बीजमंत्राचा ध्वनी नाही. त्याला जर प्राशन केलं भावयुक्त अंतकरणानं तर मी सज्ञानी होईन. म्हणून तो बीजमंत्र प्राप्त होण्यासाठी त्या थुंकीलाच प्राशन करू, त्यालाच पवित्र मानावं असा चित्तामध्ये उबग झालेला आहे. आणि मग सगळी गात्र मावळली गेलेली आहे. थुंकी स्वतः रावजी प्राशन करण्याचा विचार करू लागलेले आहेत, प्राशन करू लागलेले आहेत. त्याच वेळेला स्वामींनी ते पाहिलं गेलेलं आहे. म्हणू लागलेले आहेत, हा सद्भक्त आहे आणि म्हणूनच प्रारब्ध योगानं हा मला भेटला गेलेला आहे. थुंकी पाहिल्याच्या नंतर मळमळलं जातं, पण रावजीने मात्र सद्भावानं ती प्राशन केली. धन्य त्यांची गुरुभक्ती. त्रिजगतामध्ये असा कुणी नाही. मी पूर्वीच या रावजीला जाणलं गेलेलं होतं आणि म्हणूनच या रावजीला या आश्रमामध्ये ठाव दिलेला होता. आज त्याचा प्रत्यय मला आलेला आहे, कारण या रावजींनी थुंकीचं प्राशन केलेलं आहे असा विचार स्वामीजी करू लागलेले आहेत. दत्त प्रभूंचा जो बीजमंत्र आहे तो प्राप्त करण्यासाठी अहोरात्र सेवा केली गेलेली आहे. 12 वर्षाचा काळ लोटला गेलेला आहे. हे रावजी सेवा करतायत. अनुष्ठानाला विघ्न होऊ नये म्हणून सावधान खंडित माझ्याजवळ राहतायत. स्वतःच्या हातानं फुलांचे हार करून महादेवाच्या पूजेसाठी निरंतर आणून देत आहेत आणि त्याच्यानंतर स्वतः भिक्षेचं पात्र हातामध्ये घेऊन मधुकरी आणून तेच भोजन अर्पण करतायत. नित्य नियमानं रावजी माझ्या हातपायाचं मर्दन करतायत.
हातपाय चेपतायत, पद्मासन घालून या भगवंताचं ध्यान करतो आहे. आता याला अनुग्रह देऊन बीजमंत्राची प्रेरणा करून जो देव दानव यांना दुर्लभ आहे तोच मी प्रीतीनं या रावजीला अर्पण करीन असा मनामध्ये स्वामींनी विचार केला. आणि रावजींना ताबडतोब बोलावलं गेलेलं आहे. म्हणू लागलेलं आहे, आश्रमाच्या आतमध्ये ये, बीज मंत्र घेण्यासाठी ये. श्री गुरूंचं बोलणं ऐकलं गेलेलं आहे. रावजींना अतिशय परमानंद झाला. म्हणू लागले, भाग्यानं सायासानं आज माझं प्रारब्ध हे फळाला आलं गेलेलं आहे. ज्या उद्देशानं मी इथं राहिलो ते आज सुफलित झालेलं आहे. 12 वर्षाची सेवा जी निश्चित तीच आज फलश्रुत पावली गेलेली आहे. जसे आळशावरती अकस्मात गंगेचा प्रवाहाचा स्रोत यावा किंवा मृत्यूसमयी अमृताची प्राप्ती व्हावी. भुकेला जीव आहे आणि त्याला पंचपक्वान्नाचं अन्न खायला मिळावं, तहान लागलेला त्याला गंगेचं पाणी प्यायला मिळावं, मोक्षाची आशा धरलेला त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हावी. आणि तशी माझी आज अवस्था झाली. रावजींना अतिशय आनंद झाला. मनामध्ये संतोषित झालेले आहे. धावत पळत आश्रमामध्ये गेलेले आहेत. त्याच वेळेला स्वामींना पाहू लागलेले आहेत. साष्टांग दंडवट घातला. सद्भावंत करणामध्ये आटून आलेला आहे. डोळ्यामधून अश्रू वाहू लागलेले आहेत आणि त्याच डोळ्यातल्या पाण्याच्या धारांनी स्वामींच्या पायाचा अभिषेक झालेला आहे. गुरूंना प्रणिपात केला. रावजीची श्रद्धा पाहिली गेलेली आहे. महर्षी स्वामी अतिशय सद्गदित झाले आणि त्याच वेळेला उठून रावजींना आलिंगन दिलं आणि आलिंगन देऊन अतिशय मृदू अतिशय गोड रावजींना बोलू लागलेले आहेत. म्हणू लागले, हे रावजी, तू माझा महान असा सद्भक्त आहेस आणि तू मला आज प्रसन्न केलं. 12 वर्ष मौन धरून राहिलो. तुझं सत्व पाहायचं होतं. तू अतिशय सद्भावन रात्रंदिवस अखंडित माझी सेवा केली. तू तर भक्त शिरोमणी आहे. तुला स्वतः चक्रपाणी भगवंत प्रसन्न आहे. त्या भगवंताची तू रात्रंदिवस साधना केली, फलाची इच्छा केली नाही आणि म्हणून तुला आज मी स्वतः पवित्र आणि पावन असा जो बीज मंत्र आहे तो देईन. आसन घालून बस, हात जोडून बस. अशा रीतीने स्वामींनी रावजींना समोर बसवलं आणि पवित्र पावन असा जो बीज मंत्र आहे जनांचा लोकांचा उद्धार करण्यासाठी रावजींना दिलेला आहे. बीज मंत्राचा लाभ मिळाल्याबरोबर रावजीचा सगळा देहलोभ जो आहे तो सगळा मावळला गेलेला आहे. अज्ञान सगळं संपूर्ण गेलं आणि रावजी ज्ञान सूर्य झाले. अज्ञानाची होळी झाली. दिव्य ज्ञान अंतःकरणामध्ये प्रकट झालं. त्या बीज मंत्राची थोरवी वर्णन करता येणार नाही. विकल्प हा दूर पळून गेलेला आहे. जसं सूर्य, त्या सूर्याच्या समोर ढग आल्याच्या नंतर प्रकाश हा मंद होतो, पण त्याच वेळेला वारं सुटल्यानंतर ढग निघून जातात आणि पुन्हा सूर्याचा प्रकाश हा लख्ख पडला जातो. तशीच अवस्था रावजींची झाली. बीजमंत्रामुळं अज्ञान निघून गेलं. स्वस्वरूपाचं दर्शन झालं. एवढं गुरुचं सामर्थ्य आहे. स्वस्वरूप प्रकट झालं आणि त्यांच्यामुळं 5 भौतिक विराळे गेले. महावाक्य बीज प्रकट झालेलं आहे आणि स्वतःचंच निजधाम जे आहे ते डोळ्यांना पाहू लागले. स्वामीजींनी बीजमंत्र दिला आणि गुह्यत्व असा पवित्र उपदेश केला गेलेला आहे. त्याच्यामुळं रावजी जगतमित्र झाले. आप पर हा भेद संपला गेलेला आहे. 12 वर्षाच्या सेवेचं फळ मिळालं. बीजमंत्राचा लाभ झाला. स्वतः दत्तप्रभूंची कृपा आणि तीच कृपा गुरुच्या कृपेनं प्राप्त झाली. अशा रीतीने स्वामींनी रावजींना उपदेश केला
अनुग्रह दिला, गुह्य ज्ञान दिलं आणि या चराचरामध्ये रावजींना पावन केलं. रावजीच्या समोर उभं राहून स्वामी बोलू लागलेले आहेत. तेच श्रोत्यांनी सावधान होऊन ऐका. स्वामी स्वतः विचारू लागलेले आहेत की हे रावजी, तू खोटं बोलला. नरसिंह नाव घेऊन तू माझ्याबरोबर साधन केलं, पण मी ते तुला अगोदरच जाणलेलं होतं, पण मी मौन धरून राहिलो, गप्प राहिलो. आता तुझं सगळं पूर्ण जे वर्तमान आहे, तू इथपर्यंत कसा आला ते सर्व मला सांग. कोण विघ्न तुझ्या गावामध्ये आलं? तुला आप्तजनांना तू सोडून देण्यासाठी काय घडलेलं होतं? तो सर्व वृत्तांत तू मला सांगावा. स्वामींचं असं बोलणं ऐकलेलं आहे. रावजींनी सर्व कथन सांगितलं. बायकोला न सांगता मी गावातून निघून आलो. आता गावामध्ये परत आपण जाणार नाही. मी सर्व बंधनातून मुक्त झालो. इथंच संन्यास दीक्षा घेऊन अखंड साधना करीन. असं रावजी बोलल्याच्या नंतर स्वामी रावजींना म्हणू लागलेले आहेत की गावामध्ये स्वतःच्या बायकोला ठेवून तू इथपर्यंत भ्रमण केलेला आहे. धर्मपत्नीला दूर ठेवून तुझ्या मनामध्ये संन्यास घ्यावा ही इच्छा आहे, पण हे मात्र अनुचित वर्तन आहे, धर्माच्या विरुद्ध आहे. आणि म्हणून आता आपण स्वतः आपल्या गावामध्ये जा आणि विधी विधानानं संसार कर, धर्मपरायण राहा. स्वामीजींचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर रावजींना गहिवरून आलं आणि म्हणू लागलेले, हे स्वामीजी, आपणाला इथं सोडून मी आता कदापि जाणार नाही. इथंच राहून मी आपल्या पायांची आपली रात्रंदिवस सेवा करीन. पूर्ण योग साधना अंगीकार करून तुमच्याबरोबर काळक्रमण करीन. रावजीचं असं बोलणं ऐकलेलं आहे. स्वामी स्वतः पण रावजींना सांगू लागलेले आहेत, स्वतःच्या पत्नीला दूर ठेवून केलेली साधना ही व्यर्थ असते. आणि म्हणून मी सांगतो ती गोष्ट ऐक. तुझ्या पोटी दिव्य असा मुलगा जन्माला येईल, जो पूर्वीचा योगच्युत, योगभ्रष्ट झालेला, नाम अपरिचित नारायण, योगियांचा योगी तो महंत आणि संन्यास दीक्षा नेमस्त घेऊन अतिशय अद्भुत असं तप आचरण केलं, ज्याच्यामुळं सगळं त्रैलोक्य विस्मित झालं. पण शेवटी तो योग भ्रष्ट झाला, वासनेनं पदच्युत केलं आणि वराह होऊन डुकराच्या योनीमध्ये जाऊन पतित होऊन जनावरांच्या बरोबर पशु समान फिरू लागले. आणि स्वतः महंत अवतार असून सुद्धा वासनेनं त्यांना वराह केलं, सुकर केलं. पण ज्ञान हे निपुण आणि स्वैर अशा वनामध्ये हिंडू लागले आणि ती पशुतणू जनावरांची जे शरीर आहे ते सोडून या पृथ्वी तलावरती आपण अवतार घेतील आणि या जन लोकांना पावन करून संजीवन समाधिस्थ होतील. म्हणून रावजी, तू आता आपण स्वतः तुझी जी पत्नी आहे त्या पत्नीचा स्वीकार कर आणि परिपूर्ण असा संसार करत असताना ईश्वराच्या ठिकाणी मन ठेव. स्वामींचं असं वर्तमान ऐकलेलं आहे. रावजी शंका आपण विचारू लागलेले की कशा पद्धतीनं योगच्युत नारायण, त्यांची कथा सांगा. ते योग भ्रष्ट कसे झाले, त्यांचं पतन कसं झालं, त्यांचा सर्व वृत्तांत मला सांगा. कशा पद्धतीनं त्यांना जनावराची पशुयोनी प्राप्त झाली ते मुळापासूनचं कथन सांगावं. रावजीची शंका ऐकलेली आहे आणि मग स्वतः स्वामी वराह अवताराची जी कथा आहे ती सांगू लागलेली आहे.
सावधान होऊन श्रोत्यांनी ती कथा ऐकावी. ही कथा अतिशय पवित्र आणि पावन आहे. ही कथा ऐकल्याच्या नंतर भवबंधन जे आहे ते तुटलं जाईल. श्री गुरु भेटून त्या जीवाला ज्ञानवान करतील आणि सायास करून त्याचा उद्धार करतील. दासानुदास विनवणी करू लागलेले आहेत. देवीदास महाराज विनंती करतायत की रावजींना मंत्र लाभला गेलेला आहे, जो दत्तप्रभूंनी दत्त महाराजांनी स्वतः स्वामींना अर्पण केलेला होता आणि तोच बीज मंत्र रावजींना प्राप्त झाला. आता पुढच्या 5व्या अध्यायामध्ये वराह आख्यान हे परिपूर्ण होईल आणि कोरेगाव महिमान जे आहे ते श्रोत्यांनी सावधानपणानं ऐकावं. दास सद्गुरूंचा देवीदास महाराज असं नाव ग्रंथकर्त्यांचं अंतकरणामध्ये जे गुरुच्या कृपेनं प्रकट झालं तेच स्वतः या ग्रंथामध्ये लिहिलं गेलेलं आहे. इति श्री श्यामनाथात्मानुभव आत्महित काव्य अतिलाघव परिसोत श्रोते स्वयमेव चतुर्थोऽध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय.